या दिवाळीत आपण ट्राय करूया खमंग, खुशखुशीत आणि सगळ्यांना आवडणारी अशी शंकरपाळी. एकदम इन्स्टंट आणि सोपी पद्धत आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इथे मी एका पॅनमध्ये 1 कप दूध, त्यात 1 टेबलस्पून घी, 1 कप साखर असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. इथे मी 2 कप मैदा घेतला आहे. त्यात हे बनवलेले मिक्सचर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चपातीसारखी त्याची सॉफ्ट गोळी मळून ती व्यवस्थित गोल लाटून घ्यायची. चपातीसारखं गोल पीठ हे लाटून घेतलं की त्यानंतर शंकरपाळी कटरचा चमचा येतो, तर त्यांनी हे शंकरपाळीच्या शेपमध्ये छोटे छोटे क्यूब्समध्ये आपण कट करून घ्यायचे. खूप सुंदर असे हे शंकरपाळीच्या शेपमध्ये क्यूब्स कट होतात. शंकरपाळीच्या शेपमध्ये हे क्यूब्स कट झाले की त्यानंतर गरम तेलात गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या शंकरपाळ्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या. शंकरपाळ्यांना असा गोल्डनसर रंग आला की समजून जायचं की त्या रेडी आहेत. खुसखुशीत, खूप टेस्टी आणि कमी गोड असणाऱ्या शंकरपाळ्या रेडी आहेत.